नाशिक शहरात सध्या डेंग्यूनं थैमान घालण्यास सुरुवात केली आहे। डेंग्यूच्या रुग्णसंख्येत रोजच वाढ होत असून नाशिक आता डेंग्यूचं हॉटस्पॉट झालंय। शहरातील डेंग्यू रुग्णसंख्येचा आकडा 576 वर पोहोचलाय, तर महिनाभरातच नाशिक शहरात तब्बल 311 डेंग्यूचे रुग्ण आढळून आले। यामुळे आता आरोग्य यंत्रणेची चांगलीच तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळतंय। नाशिक शहरात डेंग्यू रुग्णसंख्या वाढत असताना काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाकडून आंदोलन देखील करण्यात आलं होतं। त्यानंतर पालकमंत्र्यांनी तातडीची बैठक घेऊन डेंग्यू संदर्भात सूचनाही महापालिका आणि आरोग्य विभागाला केल्या होत्या। त्यानुसार आता आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आलाय। नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं आता थेट डेंग्यू उत्पत्ती हे आढळल्यास संबंधित व्यक्तीवर दंडात्मक कारवाईचा बडगा उचलला जातोय। पावसाळा सुरू होता शहरात कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढलाय। स्वाईन फ्लू पाठोपाठ चिकनगुनिया, मलेरिया यांसारख्या आजारांनी नागरिक त्रस्त असतानाच डेंग्यूनं मात्र कहर करण्याला सुरुवात केली आहे। मे महिन्यामध्ये डेंग्यूचे जेमतेम 39 रुग्ण होते। जून महिन्यामध्ये या आजाराचा प्रादुर्भाव वाढून 155 जणांना लागण झाली। त्यानंतर आता जुलै महिन्यात डेंग्यूचे जवळपास 311 रुग्ण आढळून आले। नाशिक महानगरपालिकेकडून शहरामध्ये धूर फवारणी, औषध फवारणी करण्यात यावी, डेंग्यू संदर्भात उपाययोजना करण्यात याव्या या मागणीसाठी राजकीय पक्षांकडून आंदोलन देखील करण्यात आले। त्यानंतर मात्र महानगरपालिका प्रशासन खडबडून जागे झाले असून महानगरपालिकेच्या माध्यमातून पंपाद्वारे फवारणी, ट्रॅक्टरद्वारे औषध फवारणी, शहरभर धूर फवारणी यांसारख्या उपाययोजना राबवल्या जात आहेत। सध्या महाराष्ट्रभर डेंग्यूचे बरेचसे केसेस निघत आहेत। त्यात शहरी भागामध्ये आपण नाशिक महानगरपालिकेमध्ये डेंग्यूच्या केसेस आत्ता जवळपास 311 जुलैमध्ये झालेले आहेत। यामध्ये असं आहे की शहरातील जे मोठे हॉस्पिटल्स आहेत, प्रायव्हेट हॉस्पिटल, याच्यात सुद्धा त्या टेस्ट केल्या जातात। त्यांचे सॅम्पल आणि आपल्या शहरी भागातील शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्यातले सॅम्पल आपण सेंटिनल लॅबला सिव्हिल हॉस्पिटलला पाठवतो। तिथे ते तपासणी केल्या जातात आणि त्याच्यानंतर आपण रिपोर्ट कन्फर्म करतो एलायझा टेस्टची। आणि सध्या ज्या काही केसेस वाढत आहेत याच्यावर माननीय आयुक्त सर डॉक्टर अशोक करंजकर, त्याचबरोबर आमच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती झगडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाने आम्ही पूर्ण शहरामध्ये ज्या ठिकाणी बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन सुरू असेल, ज्या ठिकाणी डबका आहे, ज्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे, अशा ठिकाणी आमचे सर्वे चालू आहे। अशांच्या मदतीने आम्ही आणि वैद्यकीय विभागाच्या मदतीने आम्ही हा सर्वे सुद्धा केलेला आहे। आणि त्याचबरोबर सकाळचं आमचं पेस्ट कंट्रोलची जी टीम आहे त्याच्यात आमचं स्प्रेइंग चालू आहे, फॉगिंग पण चालू आहे। त्याचबरोबर माननीय पालकमंत्र्यांनी काही सूचना केल्या आम्हाला मागच्या मीटिंगमध्ये, त्या सूचनेचा त्याच्यानुसार आम्ही काम करतोय आणि काही ट्रॅक्टर वगैरे घेतलेले स्प्रेइंगसाठी आत्ता, त्याच्यानुसार स्प्रेइंग चालू आहे। फॉगिंगसाठी सुद्धा आम्ही मशीन वगैरे वाढवतोय आणि त्यानुसार आमचं कामकाज चालू आहे। शहरासह जिल्ह्यातील डेंग्यूची छाया अतिगडद होत असताना उशिरानं किट प्राप्त झाल्यानंतर नाशिक जिल्हा रुग्णालयाकडील जवळपास 950 डेंग्यू चाचण्या पूर्ण झाल्या असून यामध्ये 80 नवे डेंग्यू बाधित रुग्ण आढळून आले। गेल्या आठवडाभरापासून डेंग्यू चाचणीच्या किट अभावी हे अहवाल प्रलंबित होते। डेंग्यूची नाशिक शहरातील वाढती रुग्णसंख्या पाहता आता महानगरपालिकेने पावसामुळे साचलेली पाण्याची डबकी, डेंग्यूच्या फैलावास कारणीभूत ठरणाऱ्या डासांची उत्पत्ती स्थान आढळल्यास संबंधित व्यक्तींवर कारवाई सुरू केली आहे। नाशिक शहरामध्ये सुरू असलेल्या बांधकाम साइट्स, खासगी हॉटेल्सच्या स्विमिंग पूल, शासकीय कार्यालय, एसटी महामंडळाचे आगार, खासगी ठिकाणी डासांची उत्पत्ती स्थाने आढळल्यामुळे नाशिक महानगरपालिकेकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। यामध्ये प्रति स्पॉट 200 रुपये प्रमाणे 2 लाख रुपयांचा दंड महानगरपालिकेने वसूल केलाय। जवळपास दंडात्मक कारवाई 2 लाखापर्यंत आम्ही दंडात्मक कारवाई केलेली आहे। 2 लाख रुपये जमलेले आहेत आमच्या त्याच्यामध्ये। प्रत्येक स्पॉटला 200 रुपये, ज्या ठिकाणी सापडतात आम्हाला एका स्पॉटला तिथे 200 रुपये आपण करतो। याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी काही मोठे शासकीय कार्यालय पण आहेत, यांना सुद्धा आम्ही दंडात्मक कारवाई केली त्यांच्यावर। काही स्विमिंग टँक आहेत, काही कन्स्ट्रक्शन साइट्स आहेत, बिल्डर वगैरे, यांच्यावर सुद्धा आम्ही दंडात्मक कारवाई केलेली आहे। 1-2 शासकीय मोठे कार्यालय आहेत जी काही ह्याच्या आगार आहेत, त्यांना सुद्धा आम्ही पत्रव्यवहार केलेले आहेत। एसटीचे आगार वगैरे आहेत, त्यांना सुद्धा आम्ही पत्रव्यवहार केलेले आहेत। नाशिक शहरातील खासगी रुग्णालयामध्ये आणखी 16 डेंग्यू संशयित रुग्ण आढळून आले। याबरोबरच 100 पेक्षा अधिक डेंग्यू संशयितांचे रक्त नमुने प्राथमिक आरोग्य केंद्रातून ताब्यात घेण्यात आले असून हे आज जिल्हा रुग्णालयामध्ये प्रक्रियेसाठी पाठवले जाणार आहेत। नाशिक शहरातील डेंग्यूचा कहर पाहता आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आल्यात।
नाशिक महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणांमार्फत डेंग्यू नियंत्रणासाठी उपाययोजना राबवल्या जात असल्या तरी देखील नागरिकांमध्ये डेंग्यूच्या वाढत्या रुग्णसंख्येवरून संताप पाहावयास मिळतोय। उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी अश्विनी पुरी, नाशिक।